लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा उद्या 9 फेब्रुवारीला सुरुवात होते आणि याची जय्यत तयारी आता पूर्ण झाली आहे। देवीच्या मंदिराभोवती आकर्षक सभा मंडप उभारण्यात आलाय, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। देवीच्या दर्शनासाठी राजकीय नेते आणि नगरसेवक आंगणेवाडीत येण्याची शक्यता आहे, त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आलेला आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवे यांनी। तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही आणि उभ्या जन्मामध्ये ही वारी चुकायची नाही। खरं तर आपण आहोत आंगणेवाडी येथील दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर असे मानल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा जत्रोत्सव 9 फेब्रुवारी रोजी होत आहे। अवघ्या काही तासांवर या जत्रेला सुरुवात होणार आहे। आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ अहोरात्र मेहनत घेत आहेत। जत्रोत्सवापूर्वीच आंगणेवाडीत व्यापाऱ्यांची लगबग वाढली आहे। हॉटेल व्यावसायिक आंगणेवाडीत दाखल होऊ लागले आहेत। रविवारी सुट्टीचा दिवस असून सोमवारी आंगणेवाडी जत्रोत्सव असल्याने भाविकांचे चाकरमान्यांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी याच दिवशी असल्याने निवडून आलेले अनेक उमेदवार आई भराडी देवीचे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याने सायंकाळनंतर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनाला मोठे आव्हान ठरणार आहे। यामध्ये एकूण 450 पोलीस तैनात करण्यात आले आहेत आणि ही जी आपण लगबग पाहतोय ही आंगणेवाडी येथील आहेत। ही जी दृश्य पाहतोय ती आंगणेवाडी येथील। खरं तर इथे 8 CCTV कॅमेरे देखील बसवलेले आहेत, म्हणजे पोलिसांची करडी नजर देखील इथे राहणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाखो भाविक जे आहेत ते या जत्रेसाठी येणार आहेत। मुंबईमध्ये नगरपालिकांची जी निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये निवडून आलेले नगरसेवक असतील तेही देखील इथे येतील। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या देखील निवडणुका झालेल्या आहेत, तेही निवडून आलेले जे उमेदवार आहेत तेही या ठिकाणी येतील आणि पोलिसांचा मात्र इथे कडोकड बंदोबस्त पाहायला आपल्याला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन प्रतीक सह गुरुप्रसाद दळवी, मालवण, सिंधुदुर्ग।